नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे 3 अशा इम्पॉर्टंट गोष्टी ज्या ऑफनली मी पाहिले की बरीच लोकं मिस करतात आणि त्यामुळे लाईफमध्ये खूप स्ट्रगल्स येतात आणि हर्डल्स येतात. आणि या 3 खूप बेसिक गोष्टी आपल्या पूर्वजांनी पहिल्यापासून आपल्याला सांगत आल्या की या गोष्टींकडे लक्ष द्या. पण कदाचित ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि विसरतो किंवा आपण ओव्हरलुक करतो या गोष्टींकडे. ठीक आहे. तर ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी कुठच्या आहेत? जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ हवे असेल, जर तुम्हाला वाटत असेल की मला मार्ग भेटले पाहिजे माझ्या लाईफमध्ये, तर त्यासाठी सुरुवात तुमची पहिली झाली पाहिजे, ती आहे तुमच्या पितरांपासून. मी माझ्या प्रत्येक क्लायंटला सांगते की तुम्ही तुमच्या घरामध्ये सगळी फॅमिली मिळून एकत्र जाऊन पितृशांती घाला. आपल्याला प्रत्येक 3 वर्षानंतर हा नियम बाळगला पाहिजे की 3 वर्षांनी ॲटलिस्ट एकदा आपण पितृशांती, नारायण नागबळी आणि त्याचबरोबर आपण आपल्या नवग्रह पूजा ही मांडली पाहिजे किंवा पितृशांती बेसिकली तुम्ही मांडली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली वास्तू. ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी राहिली पाहिजे किंवा त्या घरामध्ये काही दोष नसले पाहिजेत. म्हणून आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आपली वास्तू जी आहे ती वास्तू कम्प्लायंट असावी आणि त्या जी आपली नेमली आहे सायन्सप्रमाणे, वास्तू ही सायन्सप्रमाणे 100% नाही तर ॲटलीस्ट 70 to 80% आपण तिला करेक्ट केलं पाहिजे. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट येते तुमची पत्रिका किंवा तुमची कुंडली. तर डेफिनेटली आय अंडरस्टँड की आपण राईट मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण बऱ्याच लोकांकडे जात असतो. पण लेट मी टेल यू, तुम्हाला राईट मार्गदर्शन तेव्हाच भेटतं जेव्हा तुमचे पित्र तुमची साथ देतात, जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवतेची साथ तुमच्याबरोबर असते आणि तिसरी तुमची वास्तूची साथ. ह्या 3 जर साथ तुम्हाला असेल ना, तर तुम्हाला योग्य ती माणसं भेटतात तुमच्या आयुष्यात येणारी आणि ती तुम्हाला मार्गदर्शन पण करतात आणि चांगले तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये जर काही दोष असतील किंवा काही तुमचं दान आहे ज्याच्यासाठी तुमचा जन्म झाला आहे या भूमीवर, ते दान तुम्ही करायला पाहिजेत. मग त्या दानचं नॉलेज हे तुम्हाला योग्य व्यक्तीकडून मिळू शकतं आणि ती व्यक्ती तुम्हाला तेव्हाच भेटू शकते जेव्हा तुमचे पितृ, तुमची वास्तू आणि तुमची इष्टदेवता, तुमची कुलदेवता ही तुमच्याबरोबर असेल तर. ह्या 3 गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष नाही करायचं आहे आणि आय थिंक देन युअर लाईफ विल बी सॉर्टेड. हळू का होईना आपल्याला मार्ग नक्की भेटतात, पण हळूहळू आपल्याला ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन जे फाउंडेशन आहे आपल्या लाईफचं, फाउंडेशन आहे आपल्या लाईफचं, ते आपल्याला कॉन्क्रीट बनवायचं आहे. जेणेकरून आपण ज्याच्यावर जी आपली स्वप्न जी आपण रंगवतो आहे किंवा आपण जे काय लाईफमध्ये अचीव करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी कोणतेच अडथळे नाही येणार आणि आपलं लाईफ एकदम स्मूथली आणि खूप आनंदाने पार पडेल. तर नक्की तुमच्याही कमेंटमध्ये मला कळवा की तुमच्या याबद्दल काय विचार आहेत आणि जर तुम्हाला काही गायडन्स मार्गदर्शन हवं असेल तर तेही विचारू शकता.